आमच्या घरी सायंकाळ म्हणजे फक्त चहा नसतो, त्या छोट्याशा भुकेसाठी काहीतरी बनवावंच लागतं. चला तर मग आज मी तुमच्यासोबत माझी सायंकाळ शेअर करते. सायंकाळी मस्त असे पोहे केले होते आणि आमच्याकडे एक गोष्ट तर ठरलेलीच असते, पदार्थ कोणताही असो त्यासोबत पनीर आणि दही हे फिक्सच असतं. म्हणजे त्याला जास्त कष्टही लागत नाही, जास्त वेळ लागत नाही, पण चव आणि पोट दोन्हीही खुश होतात. तर पोहे झाल्यावर गरमागरम आम्ही चहा घेतला आणि इकडे आम्ही चहा घेत होतो तेव्हा आम्ही तिघांचा डाळिंब खाताना कार्टून पाहणं सुरूच होता. संध्याकाळी मस्त असं स्वयंपाकात वांग्याची भाजी, पोळी आणि भात करायचा होता. आणि खरं सांगा तर वांग्याची भाजी बऱ्याच जणांना नकोशी वाटते, पण फोडणी आणि व्यवस्थित प्रेमाने केली ना तर तीच भाजी सगळ्यांची फेवरेट होते. आणि आज हळदी कुंकाला पण जायचं होतं, म्हणलं आधी थोडीशी तयारी करून घेऊ, फिरून आल्यावर कंटाळा येतो आणि म्हणूनच आज भाजी पण केली, भाताचं कुकर पण लावलं आणि पीठ पण चुरून ठेवलं आणि जे थोडे भांडे होते ते पण गडबडीत घासून घेतले. मग निघालो आम्ही हळदी कुंकाला, मी आणि खालच्या प्रियंका ताई. जवळच जायचं होतं म्हणून वेळही कमी लागला. तिथे गेल्यावर मस्त नाश्ता होता, पण आम्ही फक्त मिठाईवर ताव मारला, कारण आधीच घरी खाऊन आलो होतो आणि खायची अशी इच्छा पण नव्हती. आणि दुसऱ्या ठिकाणी गेल्यावर मस्त मसाला दूध होतं, ते मात्र दोघींनी आवर्जून घेतलं. बाहेर सुंदर अशी रांगोळी काढलेली होती आणि जे बाहेर दिसते ना ते नागवेल आहे, संध्याकाळला अजूनच छान रंग देणारं. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, काळजी घ्या आणि हसत राहा.